तर आजचा ट्रेड मी एक्सप्लेन करतो का आपण का आज कॉल सेल केला. तर मी तुम्हाला इथंच बघा हा 1 आवरचा चार्ट आहे राइट. हा 1 आवरचा चार्ट आहे आणि मी तुम्हाला इकडेच एक काही दिवसांपूर्वी बोललो होतो तुम्ही याच्यानंतरचा पहिला व्हिडिओ जाऊन बघा. इथं एक आपल्याला डायव्हर्जन्स दिसतोय. हे तुम्हाला दिसतंय इथे तुम्हाला एक डायव्हर्जन्स दिसतोय. तिथून आता मार्केट मला वरच्या साइडलाच दिसतोय. मी तुम्हाला एवढं बोललो होतो कारण या लेव्हलला जोपर्यंत ही लेव्हल ब्रेक नाही करत तोपर्यंत मार्केट सेलिंगला येऊ शकत नाही. पण मी तुम्हाला पहिले त्याच्यानंतर या गोष्टी पण बोललो, की बायिंगला जेव्हा पण मार्केट जातो तुम्हाला चान्स देत नाही बायिंग करायला. म्हणून मार्केट केव्हा पण बायिंगला जातो तेव्हा गॅप अप ओपनिंग करून जातो. हे काही-काही पॉइंट्स आता तुम्ही लिहून ठेवा. कारण कशाला हे पॉइंट्सच तुम्हाला पैसे देतात. तर मार्केट कसं जाईल माहिती आहे? आता तुम्हाला बघा इथे चान्सच दिला नाही. मार्केट केव्हा पण कुठं पण बघा तुम्ही जेव्हा पण मार्केट वरती जातो ना, तुम्हाला इथं पण दाखवतो. हे बघा गॅप अप असे ओपनिंग्स गॅप अप ओपनिंग देऊन जातो. हे बघा इथं गॅप अप राइट. मार्केट केव्हा आहे ना तुम्हाला घुसायला चान्स देणार नाही. जेव्हा पण वरती जातो. खालती येताना एक वेळ तुम्हाला देऊ पण शकतो. पण वरती जाताना मार्केट चान्सच देत नाही. हे तुम्हाला हा एक पॉइंट मी तुम्हाला बोललो होतो. हा लक्षात ठेवा केव्हा पण. पण जेव्हा पण वरती जाईल, जेव्हा पण मोठा गॅप अप होईल तर मार्केट किती वरती जाईल? आज मी तुम्हाला आता 15 मिनिटात दाखवतो. मार्केटला मला काय झालं माहिती आहे, आज मार्केट गॅप अप ओपनिंग झालं. तर मी तुम्हाला अजून एक स्ट्रॅटेजीचा आपला एक नियम सांगतो. जोपर्यंत कॅन्डल क्रॉस करून आर-एस-आय क्रॉस करत नाही ना, आज बघा काय केलं. आज मार्केट इथून डायरेक्ट वरती गेला मार्केट. तर इथं कॅन्डल क्रॉस नाही केलाय. तर कॅन्डल क्रॉस तुम्हाला सांगायला गेलो तर हा बघा. ही कॅन्डल क्रॉसिंग आहे राइट. ही ही कॅन्डल बघा. या कॅन्डलनी क्रॉस केलाय. पण हा गॅप अप ओपनिंग देऊन मार्केटने आर-एस-आय क्रॉस केलाय. तर ह्या क्रॉसिंगला मी एवढं महत्त्व देत नाही. कारण त्या क्रॉसिंगला तुमचा पहिली गोष्ट ट्रेडच बनत नाही. कारण तुम्हाला कॅन्डल हा क्रॉस याला क्रॉसिंग बनत नाही. हा गॅप अप ओपनिंगचा क्रॉसिंग आहे. तर मी काय केलं माहीत आहे? तर मी आज स्ट्रॅटेजी आपली बघायला गेलो तर असं तुम्हाला बघायला गेलो तर आज दोन्ही आर-एस-आय वरती आहे, तर तुम्ही मार्केट वरच्या साइडला आहे. पण मी तुम्हाला पहिला पण बोललो मार्केट वरती गॅप अप ओपनिंग होणार साइडवेज जाणार. गॅप अप ओपनिंग होणार साइडवेज जाणार. हा बायिंगचा मोमेंटम असतो. तर मी काय केलं, मी 15 मिनिटामध्ये गेलो. एक सिंपल ट्रेड ठेवला होता आज. इथं बघा तुम्हाला दिसत असेल, आता मी यात जातो बघा. तर मी काय केलं 24 इथं काहीतरी 25,000 पर्यंत मार्केट गेलता 25,000 राइट. तर मी 24,800 चा कॉल सेल केला. कॉल केव्हा सेल केला? जेव्हा मार्केटला मी एक रेड कॅन्डल बनायची वेट करत होतो. जसं मार्केटने ही रेड कॅन्डल बनली, मी इथे ट्रेड केला काहीतरी 280 ला आणि मार्केटने बघा 280 जाऊन मार्केट कुठं आलं डायरेक्ट 100 पॉइंट खाली आला. आणि आपण काहीतरी 192 लाच निघालोय. तर सिंपल लॉजिक होता. मी फक्त जेव्हा पण मार्केट एवढा मोठा गॅप अप ओपनिंग होईल, तर मार्केट वरती ओपन होईल, थोडा वरती जाईल, नाहीतर साइडवेज होईल. पण इथं बघा मार्केट खाली नसता आला तरी साइडवेज तरी गेला असता ना. फक्त मला वरचा पॉइंट पाहिजे होता. कुठून मार्केट हा पॉइंट मला कुठे भेटला? या लेव्हलला भेटला. हे बघा. मला फक्त एक रेड कॅन्डल पाहिजे होती वर आणि चांगली कॅन्डल फॉर्म झाली. ही कॅन्डल चांगली फॉर्म झाली म्हणजे बिअरिश हॅमर कॅन्डल होती. बिअरिश हॅमर जशी फॉर्म झाली, मी तिकडे लगेच ट्रेड हे केला आणि ट्रेड एक्झिक्यूट केला आणि ट्रेड आपला चालला आणि आज आपण 1:9 चा रेशो तरी ॲट 90 पॉइंट तरी कारण मी इकडे निघालो 82-81 लाच निघालो, पण तो वरती जेव्हा एक्झिट करायला गेलो तोपर्यंत मार्केट 5-6 पॉइंट वरती आला आणि माझं 192 ला ऑर्डर एक्झिक्यूट झाली. तुम्हाला लॉजिक समजलं असेल. मार्केटने केव्हा पण आर-एस-आय कॅन्डल क्रॉसिंगने केला पाहिजे. हा गॅप अप ओपनिंगचा क्रॉसिंग मी एवढं हे करत नाही, तर मला माहीत होता या रेंजमध्येच मार्केट राहणार आहे म्हणून मी कॉल सेल केला. तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला येणार. हा प्रत्येक वेळी स्ट्रॅटेजीनुसार आज ट्रेडच नव्हता आपल्याला कारण एवढा गॅप अप ओपन झाल्यावर कुठल्या गोष्टीत आपण वरच्या साइडला ट्रेड घेऊ. तर तो पॉसिबल पण नव्हता आणि तो बनत पण होता ट्रेड. त्याच्यामुळं स्ट्रॅटेजी अनुसार ट्रेड नव्हता. पण माझा एवढ्या वर्षापासून मार्केट बघतो, तर काही-काही गोष्टी समजायला लागल्या. त्या गोष्टींवरून मी एकदा ट्राय केला, की हां, चला एक स्टॉप लॉस देऊन बघू. तो स्टॉप लॉस द्यायला गेलो आणि ट्रेडच आपला चालला आणि आपल्याला चांगला मोमेंटम भेटली आणि तर इथं काहीतरी मी ट्रेड केला. 1:9 चा रेशिओ भेटला. तुम्हाला दाखवतो मी किती प्रॉफिट झाला आपला. तर इथं बघा ऑर्डर्समध्ये गेलो, पोझिशन्समध्ये गेलो, तर बघा 655 आणि एकच ट्रेड घेतलाय आज. त्यातच 655, 555 म्हणजे अल्मोस्ट 1:9. किती कमी ब्रोकरेज लागलं एवढे कमवायला. आता हे ऑप्शन बायिंग करत असेल त्यांनी 6,000 कमवले त्यांना त्यात 10 वेळा ट्रेड घ्यायला लागले असतील. ज्यांना म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट माहीत नाही त्यांना. तर ऑप्शन सेलिंगची हीच एक खासियत आहे. म्हणून तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कुठले टॉपिक्स पाहिजे असतील तर ते टॉपिक्सचे व्हिडिओ मी सॅटर्डे संडे टाकेन. मी डेली ट्रेड्सचं मी तुम्हाला सांगतच आहे. तर आज आपला 6,500 चा प्रॉफिट झालाय. थँक यू.